काय 2 कोटींच्या नोटांची बंडल घाबरून घराबाहेर फेकलीत? होय, ऐकून धक्का बसतोय ना? पण हे फिल्म नाही आहे, हे ओडिसामधील रिअल स्टोरी आहे. तर भुवनेश्वरमध्ये सरकारी इंजिनियर वैकुंठनाथ सारंगी यांच्या घरी एक मोठा छापा पडला. तर पोलिसांनी आणि भ्रष्टाचार विरोधी विभागाने टाकलेल्या या छाप्यामध्ये 2 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छापा सुरू असताना सारंगी यांनी भीतीपोटी नोटांची बंडल थेट घराबाहेर फेकून दिली आहेत. याशिवाय छाप्यामध्ये अनेक महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने चांदीचे दागिने आणि जमिनींची कागदपत्रही सापडली आहेत. ही कारवाई एका तक्रारीनंतर करण्यात आली, ज्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं की सारंगी यांच्या नावावर त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या कितीतरी पटीने जास्त मालमत्ता आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर अंगुल, भुवनेश्वर आणि पिपिलीसह 7 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. तर सरकारी पदावर असताना एवढं काळं धन कुठून आलं? आता या संपत्तीचा तपशील आणि मूळ शोधण्यासाठी तपास सुरू आहे. परंतु विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे ज्या देशात 15,000 रुपयांच्या कर्जासाठी एका शेतकऱ्याला आपला जीव द्यावा लागतो, त्या देशात एका सरकारी इंजिनियरकडे कोट्यावधीने रक्कम आली कशी? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.